तिला मटण पचलं नाही, या मटण मच्छी पायी कर्ज झालं वत डोई. हौशे अगं ये हौशे, उठ ना ग हौशे, काय ना टेन्शन एवढं घेतलं कर्ज मीच फेडणार होतो ना ग हौशे, पैसा व्याजानं काढणार होतो ना ग हौशे, तुला सोन्यानं मडवणार होतो ना ग हौशे, नवे दागिने घडवणार होतो ना ग हौशे. ए बाबा अरे बस गप बस आता, शांत हो शांत हो. हे बघ रडू नकस. आता दुसरी बायको करशील ना, तिला कर की दागिनं. अव दुसरी केली म्हणून तरी मेली, गेली माझी सखी बायको गेली, दादा गेली माझी सखी बायको गेली. या ग बायानो धावा, आणि तिच्या डोक्याला शंपू लावा, गार पाण्यानं आंघोळ घाला, लई गरमास होती तिला. अगं यावचे बोलला काहीतरी, काय पाहिजे ते बोलला ग, तुला पावडर लाली आणू का ग हौसे, तिने मारी वाली आणू का ग हौसे, तुला प्रभूची साडी आणू का ग हौसे, तुला न्यायाला गाडी आणू का ग हौसे. अरे भाऊ, अरे किती रडतोस रे बायकोसाठी हा? अरे तुझी हौस आहे ना, मग आणखी गाडी. अहो त्या गाडीची सोय मी आधीच केली, आणि गेली माझी सखी बायको गेली, दादा गेली माझी सखी बायको गेली. तू खरंच गेली का बरं, मला वाटत नाही खरं, अगं नाही भरोसा तुझ्यावर, किती रडू मी माझ्यावर. हौशे हे हौशे, तू नको मला का, मला लई गावातले घट्ट रची नाही आवडलं मला, उघड्या डोळ्यानं या माझ्याकडं, तिला पाहून माझं झालं याचं, काय करू मी त्याची धडधड. हे बाबा घाबरायचं नाही हा. अरे मिरीली माणसं कधी उठतात होय, याडा कुठला. अरे हे इच्छा डोसक्यातनं काढ आणि धीर धर बाबा, धीर धर. धीर धरू मी कुठवर येळ बघा लई झाली, अहो गेली माझी सखी बायको गेली, दादा गेली माझी सखी बायको गेली. हौशे सपनात येऊ नको, आणि मला भ्यावशे दारू नको, मला झुरलीला लावू नको, आणि तर भटकत राहू नको. हौशे डायरेक्ट स्वर्ग जाऊ हौशे, इथं कोण तुला भेटणार नाही ग हौशे, तुझ्या माग कोण येणार नाही ग हौशे, आईची शपथ खोट बोलणार नाही ग हौशे, तुझ्या साऱ्या सवतीला देणार नाही ग हौशे. दादा ए दादा, आता बस झालं, लय वेळ झाला बघ. अरे सारे लोक खोळंबले, पोटात आग पडली बघ, चहा नाही का नाश्ता नाही. अरे असं काय करतोय या देवानी, चल उचलू दे बरं का आम्हाला तिरडी. अहो उचला ना लवकर, कुणी मनाई केली, आणि गेली माझी सखी बायको गेली, दादा गेली माझी सखी बायको. जबरदस्त परफॉर्मन्स, जोरदार टाळ्या. झालेल्या गीतासाठी विद्यालयाच्या उपशिक्षिका ठोकळ मॅडम यांच्याकडून 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, याचं मनपूर्वक धन्यवाद. तसेच श्री योगेश दत्तात्रय राहकर यांच्याकडून